बाई ग कमळे, मागचं 5-6 दिवस कसं निघून गेलं काय कळलंच नाही बघ. म्हणजे बघ की आपल्याला काम बी मिळालं आणि त्याचं पैसे बी मिळालं. खरं नुसतीच धावपळ होती ग. असं वाटायला एवढी धावपळ आपण केव्हा केलीच नव्हती. बाई दमायला झालंय बघ. घे. खरं एक गोष्ट चांगली झाली की नाही, आता आपण आपल्या गावाकडे कवा बी जाऊ शकतो. मी काय म्हणतोय, आपण उद्या नाही तर परवाच निघायचं काय गावाकडं? मला तर बाई गावची लय आठवणी यायली. तुला बी येत असेलच की. तुला बी असं वाटत असेल जाऊन आबा आणि सरू काकीसनी भेटून येऊया. ऐक कमळे, काय झालंय? आल्यापासून अशी गप्प बसलीस तू? आसावरी ताई आणि त्या गौतम दादाचं लगीन झालं नाही त्याचं वाईट वाटायला नव्हतं तुला? निंगे, जे काय झालं ते चांगलं झालंय का वाईट झालंय तेच कळना झालंय. वय ग, खरं पमा मावशीसाठी हे लगीन झालं असतं तर लईच वाईट झालं असतं. तू बघितलंस ना त्यांचा त्यांच्या पोरींवर केवढा जीव आहे तो. आसावरी ताई आणि गौतम दादाचं लगीन गुपचूप झालं असतं तर त्यांच्या मनाला केवढं वाईट वाटलं असतं ग. ह्यो विचार करूनच अंगावर काटा येतोय बघ. खरं दुसऱ्या बाजूला आसावरी ताई आणि गौतम दादाचा विचार येतोय ग. त्या दोघांचं एकमेकांवर केवढं प्रेम आहे. त्यांचं लगीन व्हायला पाहिजे होतं ग. कमळे, नाही तू दुसराच काहीतरी विचार करायलीस. काय झालंय? हॅलो. असं कसं झालं? ते काय होतं? या गोष्टीचा अर्थ समजून मी मला न समजल्यासारखं का वाटतंय? हे काय व्हायलंय मला? कमळे, अगं उलट तुला आनंद झाला पाहिजे की नाही? अगं तुझ्यामुळं अन्नपूर्णा आजी आणि राजन काका यांच्यातला रुसवा गेला आणि ते पुण्यांदा पहिल्यासारखं बोलायला बी लागलं. आणि मेन गोष्ट म्हणजे त्या माकडिणीचा चांगलाच पचका झाला. बरं चल आता झोपूया. दमायला झाले बाई. हा आई चालेल, ठीक आहे, करते नंतर. हो हो, बाय बाय. अनमिता, जरा तुझा फोन पाहिजे. अच्छा ठीक आहे, तुझं झालं की मला आतमध्ये आणलं, ठीक आहे? राजन काकांचा फोन का लागत नाही? सगळं ठीक असेल ना तिकडं? आजी काकांसंग बोलला असतील काय? घरच्या फोनवर लावतो. काय चाललंय? असं वाटतंय सगळ्या गोष्टी अशा फेकून द्याव्या. ठीक आहे. DNA रिपोर्ट काय करणार आहोत त्याचं? खोटे रिपोर्ट ठेवून काय करणार आहे? नजरेस हे जर रिपोर्ट खोटे आहेत, हे रिपोर्ट खोटे आहेत म्हणजे हे असं काय व्हायला लागलंय मला? पहिल्यांदाच होतंय. डोळे बंद करून बी झोप काही ना, नुसतं असं डोळ्यासमोर मंगलाष्टिका, इंदावळ्या, ऋषी सर. नाही, हे कमळे, हे असलं काय बी विचार करून चालायचं नाही. तुला फक्त तुझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. आई आणि आबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. या स्वप्नांच्या पुढं काय बी नाही. कमळे,
काय झालं? कसला विचार करत बसलीयस? काय नाही, तू झोप. मला काही खुळी समजतेस वय ग? अगं काय नाही म्हणलं ना. अगं काय नाही. कमळे, तुझ्या चेहऱ्यावरची एक रेष जरी हल्ली की नाही तरी मला कळते तुला काय व्हायले ते. आता जडदिशी सांग काय विषय आहे? अगं काय नाही म्हणलं ना. कमळे उठ. अगं काय झालंय सांग की मला. निंगे मनाला एक हुरहुर लागून राहिली. अगं काय एक लईच भारी गोष्ट माझ्या जवळ यायला लागल्या आणि मी तिला माझ्यापासून लांब ढकलतोय. म्हणजे मनाला ती असा गारवा देते. खरं माझ्या बुद्धीला ते पटना झालं. हं? हे कमळे, तू जे काही बोलायलीस की नाही ते डोसक्याच्या 5 फूट वरनं चाललंय माझ्या. आपण की नाही आता झोपूया, सकाळी बोलूया. हा चल, गुड नाईट. कमळे झोप की. हा होय. मला हे सगळं सोडून माझ्या ध्येयाचा, माझ्या स्वप्नांचा विचार करायचा. हे बास, इथंच बास झाला.